माझे सगळे प्रोफेसर्स आज मी त्यांच्यासाठी इथे गातोय आणि मुळात माझं गाणं तुम्हालाच आवडेल असं मला वाटतं, कारण शास्त्रीय संगीत ऐकणारी पिढी आज खूप कमी आहे. जे मी आहे ते तुलाच सांगतोय, कारण मी निर्धास्तपणे बोलतोय, कारण आरजाईटी माझं घर आहे. घरात मी का घाबरू आणि का मी बोलू, म्हणजे असं संकोच ठेवून मी का बोलू, मी जे आहे ते बोलतोय आज. पहिलं मी तुमच्यासमोर ययाती देवयानी म्हटलं हे सुराणा चंद्रावा नाट्यसंगीत गातो. हिंदी मराठी गझलही मी तुम्हाला ऐकवेल, पक्का गझल पण गुलाम अली खान साहेब, राशिद खान साहेब सगळं मी तुम्हाला ऐकवेल. फक्त तुम्ही प्रतिसाद तितकाच मला द्या, इतकीच मी तुमच्याकडून आशा करतो. धन्यवाद. हिंदी मराठी मिक्स मी गाईल असं आज फक्त मराठीच गझलवरती ही मैफिल मला नाही करायची. हिंदीमध्ये काही चांगले गझल आहेत किंवा सुरेश भटांच्या चांगल्या कविता आहेत. सुरेश भटांची एक मी छोटीशी कविता चांगलं गातो. ह्या कवितेचा उद्देश फक्त असा, प्रियसी कशीही जरी असली, प्रियसी कशीही जरी असली तरी ती आपली आपल्याला खूप आवडते. मित्र समजवतात की नको तिच्या वाटेला जाऊस, ती नाही चांगली. मित्र आपल्याला समजवतात की नको तिच्या वाटेला जाऊस, ती नाही चांगली, पण नाही आगळा प्रेम मला तीच आवडते, मला तीच आवडते. याच्यावरती सुरेश भटांची कविता, हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही, चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही. ती मी तुझ्यासमोर तुझे अशा वेळी लाजणे बरे, हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही, चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही, हे तुझे अशा वेळी लाजणे
बरे आहे. सर कधी कधी काय होतं, आपली आयुष्यात एक मैत्रीण असते, पण आपल्यासाठी तिची जी मतं असतात ती आपण कधीतरी गमावून बसतो. म्हणजे प्रत्येकाच्याच आयुष्यात हे होत असतं. कॉलेजमध्ये तर नक्कीच होतं, मी तर म्हणतो. आणि मग काही दिवसानंतर त्या मैत्रिणीला दुसरा मित्र आवडतो, जो आपण जशी तिला मदत करायचो तसा तो सुद्धा तिला मदत करतो. मग तेव्हा जे शब्द सुचतात, कालचा तुझा माझा चंद्र वेगळाच होता. काल परवापर्यंत तुझी आणि माझी दुनिया वेगळीच होती. कालचा तुझा माझा चंद्र वेगळाच होता. ते उन्हात आलेले चांदणे बरे अशा वेळी लाजणे बरे. त्याच्यामध्ये सर अजून एक स्टेप, जे तुला दिले होते ते ओठ दे माझे. जे तुला दिले होते ते ओठ दे माझे. मागचे सुने देणे टाळणे बरे नाही हे तुझे. त्याच्यामध्ये चित्र मी माझ्या पद्धतीने करतो, म्हणजे असं करू नये. रायटर जो असेल असं बिलकुल करू नये. हे तुझे माझ्या फायनल इयरला मला सोडून जाणे सुरेश पडायची कविता. आता गुलाम अली खासाबांकडे आपण येऊ. गझल गायकी म्हटलं की गुलाम अली खासा आपल्याला सर्वांना आठवतात. त्यांचे खूप सारे गझल मी गेल्या वर्षी मैफिलीत चुपके चुपके रात दिन आंसू बहाना याद आहे हा गझल गायला. आणि आता मी जो गातो तो इतना टूटा हूँ कि छूने से बिखर जाऊंगा. अब अगर और दुआ दोगे तो मर जाऊंगा. इतना टूटा हूँ कि छूने से बिखर जाऊंगा. तो भी तुमच्यासमोर सादर करतो. कैसी चली अब के हवा तेरे शहर में. कैसी चली अब के हवा तेरे शहर में. बंदे हो गए खुदा तेरे शहर में. थँक्यू. 8 टाळ्या ह्या जे तुम्ही प्रतिसाद देता तिथेच माझा विजय होतो की मी इथे यशस्वी होतोय. आता पुढचा शेर जो आहे, मैं तो हर गम को सीने से लगाने वाला. मैं तो हर गम को सीने से लगाने वाला. दोस्त ही ना मिला कोई दिल दुखाने वाला. दोस्त ही ना मिला कोई दिल दुखाने वाला. म्हणजे ती दुखावून गेली, पण मित्रांनी मला हृदय कधीच तोडलं नाही. इतना टूटा इसमें से बिखर जाऊंगा. इतना टूटा हूँ, इतना टूटा टूटा हूँ, इतना टूटा हूँ कि छूने से बिखर जा.
तरी तू जहां कहेगी मुझसे मैं उधर जाऊंगा तू जहां कहेगी मुझसे मैं उधर जाऊंगा अब अगर वास्तविक मी कुठे गातो बाहेरही मी खूप गातो पण या स्टेजवरती मला गाण्याची खूप इच्छा होती कारण माझं फायनल इयरला आहे पुन्हा मला कुर्डे सर असतील प्रिन्सिपल सर असतील शेंडे सर असतील मला त्यांच्यासमोर गाण्याची संधी कधीच म्हणजे नंतर भेटणारच नाही म्हणून मी आज खास या कार्यक्रमाची तयारी मी खूप आधीपासून केली होती जेव्हापासून मी म्हणजे फायनल इयरला आलो तेव्हाच ठरवलं होतं की मला सर्वांसमोर तुमच्यासमोर गायचं आहे ते आज पूर्ण होते शशिकांत पाटील सर प्रसाद सुमन सर म्हणून सर आज हा योग आला मी एक गजल जी जो गजल शराब पे है वो गजल मैं गाता हूँ हंगामा है क्यों बर्पा थोड़ी सी जो पी ली है डाका तो नहीं डाला मैंने चोरी तो नहीं की है गुलाम सर गुलाबालींचं एक सेपरेट साइड आहे मैं तेरी मस्त निगाही का भरम रख लूंगा मैं तेरी मस्त निगाही का भरम रख लूंगा होश आया भी तो कह दूंगा मुझे होश नहीं शेर आपको अगर और सुने तो मैं और भी गाऊंगा रोज कहता हूँ भूल जाऊं उसे रोज मी म्हणतो मी तिला विसरेन रोज मी म्हणतो की मी तिला विसरेन पण मी हे मित्रांना बोलतोय हे मी रोज विसरूनच जातो रोज कहता हूँ भूल जाऊं उसे रोज ये बात भूल जाता हूँ अंदाज अपने देखते हैं आईने में वो
जे आतिश गावण तो वाजवेल. सर गझल गायकीनंतर जर काहीतरी धमाकेदार असेल तर ती कव्वाली. आणि प्रीतम हा मला माझ्या लहान भावासारखा आहे. मी गझल मला आवडतो, पण कव्वाली जर कोणाकडून मी जर शिकणार असेल तर ती प्रीतम आहे. छोटी सी नज़म है, मैं आपके सामने पेश कर रहा हूँ. छोटी सी नज़म है. धन की पूजा करने वाले, धन की पूजा करने वाले, अपनी तिजोरी भरने वाले, अपनी तिजोरी भरने वाले, घर वालों को देंगे सलाम.
चांदी सोना तेरा मजहब, चांदी सोना तेरा मजहब, सब में ढूंढे अपना मतलब, ढूंढे अपना मतलब, गुल तुझको क्यों इस पर है, अरे जिस्म तेरा मिट्टी का घर है, तो मिट्टी का पुतला है, तो मिट्टी का पुतला है, अरे एक दिन मिट्टी में मिलना है, एक दिन मिट्टी में मिलना है, तन के उजले मन के काले, ओ शीश महल में रहने वाले, तेरे बाप बहन माँ बीवी बच्चे आज तुझे लगते हैं अच्छे, कब्र में तुझको दफनाएंगे और बांटे तेरा ये धन खाएंगे, छूटेगा दुनिया का मेला, दुनिया का मेला, जाना पड़ेगा तुझको अकेला, जाना पड़ेगा तुझको अकेला, मौत कबू परवान न जाए और मिट न जाए तेरी सब होशियारी, अरे तुझको ना था तेरा ढंग कर दे और मौत कहीं रंग में ना भंग कर दे, रूठ जाने की आदत तुझे कहाँ से आ गई, ए मरीज हिजर ये हिम्मत कहाँ से आ गई, अरे कल तो कहता था बिस्तर से उठा जाता नहीं, उठ गया दुनिया से ये ताकत कहाँ से आ गई, कल कल न कर कल तो ना आई ना आएगी, कल कल न कर कल तो ना आई ना आएगी, कल कल करेगा कल तुझे बेकल बनाएगी, डालेगा इनको कल पे ये कल आएंगे, ये लम्हे कीमती बेकार जाएंगे, कल का ख्याल छोड़ दे, कल की न फिक्र कर, कल के भरोसे वक्त को बर्बाद न कर, कल होगा क्या किसी को कल की खबर नहीं, अख्तर तो कल ये दूर है पल की खबर नहीं, रूह घर से निकल जाने को घबराती है और लफ्ज जो हिलते हैं तो बस आवाज यही आती है, क्या आवाज आती है, तू लाख हिफाजत कर ले, तू लाख हिफाजत कर